नमस्कार. आज आपण हॉटेलमध्ये मिळणारे क्रिस्पी प्रॉन्स घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये झटपट अशी रेसिपी बघणार आहोत. चवीला तर हॉटेलपेक्षाही मस्त हे क्रिस्पी प्रॉन्स लागले जातात. रेसिपी खूप सोपी आहे. चला सुरुवात करूया. यासाठी अर्धा किलो प्रॉन्स म्हणजेच कोळंबी चांगली स्वच्छ धुवून घेतली. वरच्या साईडचा आणि खालच्या साईडचा धागा आपल्याला यातला काढून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला सुरीने असा अलगद कट देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने आणि आतला जो काळा धागा आहे तो असा काढून घ्यायचा आहे. हे असा धागा काढून झाल्यावर खालच्या साईडने आपल्याला टोकदार सुरीच्या साहाय्याने धागा काढून घ्यायचा आहे. दोन्ही साईडचे असे काळे धागे काढून एकदम स्वच्छ ही कोळंबी धुवून घेतली. यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा मीठ घेतले, 1 लिंबाचा रस पूर्ण असा घेतलेला आहे. 1 लिंबू होतं त्याचा पूर्ण रस घेऊन यात आपल्याला घालून व्यवस्थित हा मसाला कोळंबीला लावून यावर झाकण ठेवून एका साईडला 10 मिनटं ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर इथे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, 3 चमचे मैदा दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे आणि इकडे साईडला ब्रेड क्रम्स घेतलेले आहे. तर आता या मैदा आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि थोडीशी लाल काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी. आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आता एका वाटीमध्ये 1 अंडं फोडून घेतलं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे अंडं असं. हे बघा, कोटिंग करण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे. तर आता इथे आपलं सगळं कोटिंग करण्यासाठी तयारी झालेली आहे. इथे कोळंबी आपल्याला कॉर्नफ्लॉवर मैद्यामध्ये अशी पहिली बुडवून घ्यायची, चांगली पीठ लावून घ्यायचं हे आणि मग फेटून घेतलेल्या अंड्यामध्ये घालून घ्यायची आणि लगेचच ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे याला. हे बघा, या पद्धतीने असे कोटिंग करायची. खूप छान अशी कुरकुरीत आपली ही कोळंबी बनली जाते. दुसरी मी तुम्हाला दाखवते. आधी कॉर्नफ्लॉवर मैदा लावून घ्यायचा आहे, मग फेटून घेतलेल्या अंड्यामध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. आता एकीकडे मी तेल पण साईडला तापवायला ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला हे ब्रेड क्रम्स लावपर्यंत तेल तापलं जातं. तर हे बघा, इथे मी एवढी कोळंबीला ब्रेड क्रम्स लावून घेतले. तेल तापलेलं आहे. एक एक करत आपल्याला कोळंबी तेलामध्ये घालून घ्यायची. गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे. एकदम फास्ट गॅसवर आपल्याला हे कोळंबी तळून नाही घ्यायची. आणि आता असं खालीवर करून एकदम आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. 4 ते 5 मिनिट लागले जातात, कारण आतून पण चांगली व्यवस्थित कोळंबी अशी आपली शिजली पाहिजे. म्हणून फास्ट गॅसवर नाही, मध्यम गॅस ठेवूनच ही चांगली तळून घ्यायची. आणि मस्त असा रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपली कोळंबी तळून झाली. प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीची जी कोळंबी आहे ती तळून घेऊया. मस्त हॉटेलमध्ये मिळणारे हे आपले घरच्या घरीच क्रिस्पी प्रॉन्स तयार होतात. खायला खूप छान, अगदी हॉटेलसारखेच चवीला लागले जातात. याबरोबर चटणी घ्यायची. मस्त असे आपले हे प्रॉन्स तयार आहे. एक दाखवते. आणि आतूनही मस्त शिजलेले आहेत ते. याला शिजायला वेळ लागला जात नाही, लगेचच शिजले जातात. हॉटेलसारखेच आपले हे क्रिस्पी प्रॉन्स तयार आहे. धन्यवाद. रेसिपीला प्लीज लाईक करा.